विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आपण इयत्ता 11वीचा बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी याचा अभ्यासक्रम पाहत असताना आपण पहिलं प्रकरण पाहत आहोत, इंट्रोडक्शन ऑफ बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी. तर मित्रांनो, बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयाचा अभ्यास करत असताना हा जो संपूर्ण सिलेबस आहे, अकाउंटिंग सिस्टम जी आहे, हे अकाउंटिंग पूर्णपणे 3 नियमांवर आधारित आहे. तर हे जे बुक कीपिंग अँड अकाउंटन्सीमधील 3 जी महत्त्वाची नियम आहेत, रूल्स आहेत, यांचा आज आपण अभ्यासक्रम करणार आहोत, यांची ओळख करून घेणार आहोत. तर मित्रांनो, रूल्स ऑफ अकाउंट्समध्ये पर्सनल, रिअल आणि नॉमिनल अशा 3 प्रकारच्या अकाउंटचं समावेशन होतं. तर आपण या 3 नियमांची आज ओळख करून घेणार आहोत. यापैकी पहिलं अकाउंट आहे पर्सनल अकाउंट. मित्रांनो, पर्सनल अकाउंटचा रूल आहे डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. अत्यंत सोपा नियम पर्सनल अकाउंटचा आहे, डेबिट द रिसिव्हर. अकाउंटमध्ये डेबिट आणि क्रेडिट अशा 2 क्रिया घडत असतात. तर पर्सनल अकाउंटला ज्यावेळेस आपण रूल बघतो पर्सनल अकाउंटचा, त्यावेळेस त्यामध्ये आपल्याला समजतंय की डेबिट द रिसिव्हर, रिसिव्हर म्हणजे स्वीकारणारा, घेणारा. तर जी व्यक्ती स्वीकारणारी असेल, जी व्यक्ती घेणारी असेल, त्याला डेबिट दिलं जातं. पर्सनल अकाउंटमध्ये स्वीकारणारी किंवा घेणारी व्यक्ती असते, तिला डेबिट दिलं जाईल. मग याच्या अपोजिट क्रेडिट द गिव्हर. जी व्यक्ती देणारी असेल, ज्या व्यक्तीने कुठली एखादी वस्तू, पैसे दिले असतील, अशा व्यक्तीला क्रेडिट दिलं जातं. अत्यंत सोपा नियम आहे पर्सनल अकाउंटचा, डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. मित्रांनो, ह्या 3 नियमावरती पूर्ण अकाउंटिंग सिस्टम आधारित आहे, अवलंबून आहे. त्यामुळे आपण हे 3ही नियम तोंडपाठ करायचे आहेत. तर पहिला जो पर्सनल अकाउंटचा रूल आहे, काय आहे तो मित्रांनो? रिपीट करायचा आहे तुम्ही माझ्यासोबत. पर्सनल अकाउंट रूल, डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. वन्स अगेन, डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. गुड. दुसरा जो नियम आहे तो आहे रिअल अकाउंट. पर्सनल अकाउंट जसा एका व्यक्तीचा, आपण पाठीमागच्या तासिकेला बघितलं की पर्सनल अकाउंट एखाद्या व्यक्तीचं वैयक्तिक खातं असतं, तसं आता रिअल अकाउंट हे संपत्तीचं, स्थावर मालमत्तेचं खातं आहे. तर इथे रिअल अकाउंटमध्ये काय रूल सांगितलेला आहे? डेबिट ऑट कम्स इन. डेबिट ऑट कम्स इन म्हणजे जी काही वस्तू किंवा पैसे जे काही आपल्याकडे आलं असेल, त्या आलेल्या घटकाला डेबिट द्यावयाचा आहे. क्रेडिट ऑट गोज आउट. डेबिटच्या अगेन्स्ट डेबिट ऑट कम्स इन, याच्या अपोजिट काय असेल? गोज आउट असेल. क्रेडिट ऑट गोज आउट. डेबिट ऑट कम्स इन, क्रेडिट ऑट गोज आउट. जे काही आपल्याकडे आलं असेल त्याला डेबिट द्यावयाचं आहे, आणि याच्या अगेन्स्ट जे काही आपल्याकडून गेलं असेल त्याला क्रेडिट द्यावयाचं आहे. रिपीट करा माझ्यासोबत हा रूल रिअल अकाउंटचा. डेबिट ऑट कम्स इन, क्रेडिट ऑट गोज आउट. ठीक आहे. त्यानंतर तिसरा जो नियम आहे आपल्याकडे, तिसरा जो रूल आहे अकाउंटचा, तिसरा जो रूल आहे तो आहे नॉमिनल अकाउंट्स. नॉमिनल अकाउंट हे उत्पन्न आणि खर्चाशी संलग्नित अकाउंट आहे. डेबिट द एक्सपेन्सेस अँड लॉसेस. जो काही आपला खर्च झाला असेल, जे काही आपलं नुकसान झालं असेल, त्याला डेबिट द्यावायचं आहे. डेबिट द एक्सपेन्सेस, लॉसेस. क्रेडिट द इन्कम अँड गेन्स. आपल्याला जी मिळकत मिळाली असेल, आपल्याला जो नफा झाला असेल, त्याला आपण क्रेडिट देणार आहोत. किती सोपा रूल आहे मग हा? डेबिट द एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट द इन्कम अँड गेन्स. ठीक आहे. हे 3 अकाउंटची मुख्य नियम आहेत, पर्सनल, रिअल आणि नॉमिनल. पर्सनलचे रूल काय सांगते? डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर,
ज्या व्यक्तीने स्वीकारलं असेल त्याला डेबिट द्या, ज्याने दिलं असेल त्याला क्रेडिट द्या. रिअल अकाउंट काय सांगतो? डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. जे काही आलं असेल त्याला डेबिट द्यावायचं आहे, जे काही आपण गेलं असेल त्याला क्रेडिट द्यायचं आहे. नॉमिनल अकाउंट काय सांगते? डेबिट द एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट द इन्कम अँड गेन्स. तर मित्रांनो, हे 3 नियम आहेत. मात्र थोडंसं बारकाईने बघितल्यानंतर आपल्याला पहिले 2 नियम, पर्सनल आणि रिअल अकाउंटचे नियम हे एकसारखेच आहेत असं आपल्या निदर्शनास येईल. कम्स इन आणि गोज आउट. रिसिव्हर आणि गिव्हर याच्याशी निगडीत हे दोन्ही नियम आहेत. आणि नॉमिनल अकाउंट जे आहे ते उत्पन्न आणि खर्च, प्रॉफिट आणि लॉस याच्याशी निगडीत आहे. तर मित्रांनो, पर्सनल आणि रिअल अकाउंटचा नियम थोडासा एकसारखा कसा वाटतो? डेबिट द रिसिव्हर पर्सनलमध्ये सांगितलं जातं, डेबिट व्हॉट कम्स इन रिअलमध्ये सांगितलं जातं. म्हणजे आलेली व्यक्ती किंवा घेणारी व्यक्ती डेबिटला आहे, बरोबर. पर्सनल अकाउंटमध्ये क्रेडिटला काय सांगितलं गेलंय? क्रेडिट द गिव्हर. रिअल अकाउंट काय सांगतो? क्रेडिट ऑफ गोज आउट. म्हणजे देणारी व्यक्ती असेल किंवा दिलेलं गेलेलं काही मालमत्ता असेल, कॅश असेल, याला क्रेडिट दिलेलं आहे. म्हणजे पर्सनल आणि रिअल दोन्ही अकाउंटमध्ये स्वीकारणारी व्यक्ती किंवा आलेली वस्तू डेबिट आहे, देणारी व्यक्ती किंवा गेलेली वस्तू क्रेडिट आहे. अगदी एकसारखाच हा नियम आपल्याला आहे असं या ठिकाणी जाणवत आहे. याच्या अगेन्स्ट नॉमिनल अकाउंट, हे थोडंसं ह्या दोनही नियमांच्या अपोजिट आहे. या ठिकाणी आपला जो लॉस झाला असेल, आपला जो खर्च झाला असेल तो डेबिटला आहे. म्हणजे थोडक्यात आपलं जे नुकसान झालं, आपला जो पैसा खर्च झाला, जो पैसा गेला आहे त्याला डेबिट दिला या ठिकाणी. डेबिट द एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट द इन्कम अँड गेन्स. तर मित्रांनो, आपल्याला ज्यावेळेस वेगवेगळ्या ट्रान्झॅक्शनचं ॲनालिसिस करायचं आहे, त्या ट्रान्झॅक्शनच्या आधारे जर्नल एंट्री ज्यावेळेस आपल्याला बनवायची आहे, त्यावेळेस पर्सनल, रिअल आणि नॉमिनल या 3ही नियमांचा त्या ठिकाणी आपल्याला उपयोग होणार आहे. त्यामुळे आपल्याला हे 3ही नियम तोंडपाठ करायचे आहेत. आणि आपले जे हे लेक्चर्स होतात, ज्या नोट्स तुम्हाला दिल्या जातात, त्या आपण आपल्या नोटबुकमध्ये नोंदवून ठेवायच्या आहेत. आपलं ज्यावेळेस रुटीनने कॉलेज सुरू होईल त्यावेळेस ह्या सर्व नोटबुक आपण चेक करणार आहोत. ठीक आहे मित्रांनो, हे 3ही नियम तुमच्या लक्षात आले असतील असं मला वाटतंय. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला टाईप्स ऑफ अकाउंट्स बघायचं आहे. अकाउंटचे प्रकार. जसे 3 नियम आपण बघितले तसे 3 टाईप्स ऑफ अकाउंट्स आहेत, पर्सनल, रिअल आणि नॉमिनल. तर मित्रांनो, ह्याच्यामध्ये आपल्याला पर्सनल अकाउंट हे एका व्यक्तीचं किंवा व्यक्ती समूहाचं खातं असतं. ज्यावेळेस एखादी व्यक्ती स्वतःच्या वापरासाठी किंवा व्यक्तिसमूह आपल्या एकूण सर्वांच्या एकत्रित व्यवहारांसाठी ज्यावेळेस कुठलं अकाउंट खातं उघडतं त्याला पर्सनल अकाउंट म्हटलं जातं. पर्सनल अकाउंट इन्क्लुडेड द अकाउंट ऑफ पर्सन्स अँड ग्रुप ऑफ पर्सन्स विथ हू द बिझनेस डील्स. ज्यावेळेस व्यक्ती किंवा व्यक्तींचा समूह व्यावसायिक व्यवहार करण्यासाठी कुठलंही अकाउंट खातं उघडतो त्याला पर्सनल अकाउंट म्हटलं जातं. या ठिकाणी व्यक्तीचं ते वैयक्तिक खातं मानलं जातं. पुढचं अकाउंट आहे रिअल अकाउंट. हे वास्तव खाते किंवा संपत्तीचं खातं आहे. द अकाउंट विच डोनेट्स एनीथिंग्स, क्रेडिट ऑर कमोडिटीज which is visible and tangible is called as a real account. This account included the value of various assets held by the business. हे स्थावर संपत्तीचं खातं आहे. या खात्यामध्ये व्हिजिबल, टँजिबल, इनटँजिबल म्हणजे दृष्टीला दिसणाऱ्या, न दिसणाऱ्या, स्पर्श करू शकणाऱ्या आणि ज्या वस्तूंना संपत्तीला स्पर्श करू शकत नाही अशा सर्व प्रकारच्या संपत्तीचं यामध्ये समावेशन होताना आपल्याला दिसतंय. मग याच्यामध्ये एक्झाम्पल, रिअल अकाउंटचे जे एक्झाम्पल आपण पाठीमागच्या तासिकेला बघितले, लँड, बिल्डिंग, मशिनरी, फर्निचर, व्हेकल्स या प्रकारच्या संपत्तीचं या ठिकाणी समावेशन होताना आपल्याला दिसतंय.
मग मित्रांनो, आपल्या लक्षात आलं असेल की व्यवसायातील वस्तू व माल दिसू शकणाऱ्या, स्पर्श करता येणाऱ्या वस्तूंचं खातं म्हणजे रिअल अकाउंट आहे. या खात्यामध्ये आपल्याकडे असणाऱ्या सर्व प्रकारच्या संपत्तीचं समायोजन होताना आपल्याला दिसत आहे. त्यानंतर तिसरं जे खातं आहे आपलं आहे ते नॉमिनल अकाउंट, नामित खाते. The account of expenses and losses and income and gains are called nominal accounts. आपला जो काही खर्च झाला असेल, आपलं नुकसान झालं असेल किंवा आपल्याला इन्कम मिळाला असेल, काही मिळकत मिळाली असेल, तर अशा सर्व प्रकारच्या खात्यांचं समावेशन नॉमिनलमध्ये केलं जातं. मग नॉमिनल खातं उत्पन्न आणि खर्च, लॉस आणि इन्कमशी संबंधित आहे. त्यानंतर ही जी 3 खाती आपण बघितलेली आहेत, पर्सनल, रिअल, नॉमिनल, हे टाईप्स ऑफ अकाउंट्स आणि यांची रूल्स आपण आत्ता बघितली. खात्यांची 3 प्रकार आहे आणि या 3ही प्रकारच्या खात्यांचे 3 नियम आहेत. पर्सनल, रिअल, नॉमिनल. पर्सनल अकाउंट व्यक्ती किंवा व्यक्ती समूहाचा अकाउंट आहे. याचा नियम आपल्याला सांगतो डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. त्यानंतर रिअल अकाउंट हे स्थावर संपत्तीचं खातं आहे. याचा नियम आपल्याला सांगतो डेबिट ऑट कम्स इन, क्रेडिट ऑट गोज आउट. तिसरं खातं आहे नॉमिनल अकाउंट, उत्पन्न आणि खर्चाशी निगडीत हे अकाउंट आहे. याचा नियम आपल्याला सांगतो डेबिट द एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट द इन्कम अँड गेन्स. तर मित्रांनो, हे 3 प्रकारची खाती आणि यांचे हे 3 नियम आहेत. यानंतर आता आपल्याला थोडंसं ह्या 3ही अकाउंटचं खात्यांचं क्लासिफिकेशन कसं करता येईल हे बघायचं आहे. तर मित्रांनो, आपण ह्या 3 खात्यांमध्ये कोणकोणत्या प्रकारचे अकाउंट्स येऊ शकतात, येतात हे बघणार आहोत. त्यावरून आपल्याला अंदाज येईल की कोणतं अकाउंट कोणत्या प्रकारचा रूल त्याला अप्लाय करायचा, कोणत्या प्रकारच्या कॅटेगरीमध्ये ते अकाउंट टाकावायचं आहे. तर पर्सनल अकाउंटची काही एक्झाम्पल्स आपण या ठिकाणी बघणार आहोत. पर्सनल अकाउंटमध्ये हे व्यक्तीचं खातं आहे. याच्यामध्ये आपल्याला व्यक्तीचं खातं म्हटल्यानंतर काय एक्झाम्पल घेता येईल, जसं आपण या ठिकाणी बघू शकतो पूनम अकाउंट. व्यक्ती आहे, त्या व्यक्तीचं वैयक्तिक खातं आहे, त्या व्यक्तीच्या नावाने खातं आहे. सूरज अकाउंट, गणेश अकाउंट ही व्यक्तींची खाती आहेत. यावरून आपल्याला समजतं की ही पर्सनचं अकाउंट आहे, पर्सनल अकाउंट आहे. त्यानंतर पुढचं एक्झाम्पल आपल्याला घेता येईल कॅपिटल अकाउंट. तर मित्रांनो, कॅपिटल अकाउंट हे पर्सनल अकाउंटमध्ये का येतं, का पर्सनल अकाउंटमध्ये टाकायचं आहे कॅपिटल अकाउंटला, तर कॅपिटल म्हणजे काय हे आपण पाठीमागच्या तासिकेला बघितलंय. कॅपिटल म्हणजे भांडवल, बरोबर. मग भांडवल हे एका व्यक्तीने, कुठल्या तरी व्यक्ती समूहाने व्यवसाय चालू करण्यासाठी दिलेलं असतं. मग व्यवसाय संस्था चालू करण्यासाठी जी व्यक्ती भांडवल उभारते किंवा भांडवल देते, ती व्यक्ती त्या व्यवसायाची ओनर असते. मात्र आपण इतर विषयामध्ये शिकला असताल किंवा भविष्यामध्ये आपण त्या विषयामध्ये शिकणार आहात की ज्या वेळेस व्यवसाय संस्था नोंदणीकृत होते त्यावेळेस त्या व्यवसाय संस्थेची मालक आणि ती व्यवसाय संस्था या 2 वेगवेगळ्या व्यक्ती मानल्या जातात. व्यवसाय संस्थेला कृत्रिम व्यक्तीचा दर्जा दिलेला आहे. त्यामुळे त्या व्यवसाय संस्थेची मालक जी आहे त्या मालकाने, ओनरने व्यवसाय चालू करण्यासाठी जे भांडवल दिलंय, कॅपिटल दिलं, हे त्याचं पर्सनल मानलं जातं, वैयक्तिक अकाउंट आहे असं त्या ठिकाणी कॅपिटल अकाउंटमध्ये रूल, नियम आपल्याला सांगताना दिसतंय. जसं व्यवसाय संस्थेमध्ये त्या व्यक्तीने गुंतविलेलं भांडवल हे त्याचं पर्सनल अकाउंट आहे, तसंच त्या ओनरने, त्या प्रोप्रायटरने वैयक्तिक उपभोगासाठी व्यवसायातून जर काही वस्तू घेतल्या असतील, पैसे घेतले असतील, तर त्याला ड्रॉइंग्ज म्हटलं जातं. मग हा देखील त्याचा वैयक्तिक खर्च आहे. त्याने पर्सनल एक्सपेन्सेससाठी, वैयक्तिक उपभोगासाठी ते घेतलेलं आहे. म्हणून ड्रॉइंग्ज देखील ही पर्सनल अकाउंटमध्ये गणली जाते. पुढे आहे स्टेट बँक ऑफ इंडिया. व्यक्तिसमूहांचं खातं आहे हे. अनेक व्यक्ती एकत्र येऊन ही बँक स्थापन झालेली आहे. तशीच आपली ADCC बँक, माधुरी क्लासेस, कोकाटे क्लासेस, अगस्ती शुगर फॅक्टरी, संजीवनी शुगर फॅक्टरी, विजय प्रिंटिंग प्रेस, हॉस्पिटल, जे हॉस्पिटल,
श्रीरामपूर महिला मंडळ, कोपरगाव महिला मंडळ, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अकाउंट, RBI अकाउंट, RBI मीन्स रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, हे सगळे व्यक्ती समूहांचे अकाउंट आहे. यामध्ये IDBI बँक अनेक व्यक्ती एकत्र येऊन ही संस्था, ही कंपनी स्थापन झालेली दिसते. त्यामुळे यांचं समावेशन पर्सनल अकाउंटमध्ये झालेलं आपल्याला दिसेल. पुढे आहे आउटस्टँडिंग सॅलरी. आउटस्टँडिंग मीन्स निदर्शनास न आलेले, काही कारणास्तव ती आपल्याला कळालेलीच नाही आहे की ती सॅलरी कुठेतरी नोंदवायची आहे किंवा कुणाची तरी द्यायची आहे. ती आउटस्टँडिंग राहिल्यामुळे, आपल्या निदर्शनास न आल्यामुळे ती देणे बाकी राहून गेली. मग सॅलरी ही कुठल्या तरी एका व्यक्तीची पर्सनल देणे बाकी आहे. आउटस्टँडिंग वेजेस, आउटस्टँडिंग कमिशन, आउटस्टँडिंग रेंट, आउटस्टँडिंग इंटरेस्ट, हे असे खर्च आहेत की जे पर्टिक्युलर एखाद्या विशिष्ट पिरियडला द्यायला हवे होते, काही कारणास्तव ते दिलेले नाही. त्यामुळे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, जे खर्च आपण अद्याप दिलेले नाहीत, द्यायला हवे होते, असे आउटस्टँडिंग सगळे एक्सपेन्सेस हे पर्सनल अकाउंटमध्ये गणले जातात. याच्या अगेन्स्ट प्रीपेड सॅलरी, प्रीपेड रेंट, प्रीपेड इन्शुरन्स, प्रीपेड वेजेस, प्रीपेड इंटरेस्ट, ॲडव्हान्स सॅलरी, ॲडव्हान्स रिसिव्ड, तर हे जे प्रीपेड किंवा पेड इन ॲडव्हान्स आहे, वेळे अगोदर पे केलेले, जसे आउटस्टँडिंग पाठीमागचे आहेत, द्यायचेच राहिले. हे प्रीपेड जे आहेत ते इन फ्युचरचे, भविष्यातले आपण आजच देऊन ठेवले आहेत. मग जे खर्च वेळे अगोदर आपण करतो, इन ॲडव्हान्स करतो, ते देखील पर्सनल अकाउंटमध्ये येतील. ॲडव्हान्स रिसिव्ड, इंटरेस्ट रिसिव्ड, इन्कम रिसिव्ड, जे उत्पन्न आपल्याला मिळणार आहेत, ॲडव्हान्समध्ये मिळणार आहेत, भविष्यामध्ये मिळणारा जो पैसा होता तो इन ॲडव्हान्स रिसिव्ड झाला आपल्याला अगोदरच, तो देखील पर्सनलमध्ये येईल. डेटर्स, क्रेडिटर्स, लोन अकाउंट, रेंट रिसिवेबल, रेंट पेबल, हे सगळे जे अकाउंट आहेत हे अगोदर द्यायला हवे होते, देणे बाकी राहिले, म्हणजेच आउटस्टँडिंग आहे. किंवा काही प्रीपेड आहेत, भविष्यात पे करायचे होते, अगोदरच पे केले, हे देखील पर्सनल अकाउंटमध्ये येतात. त्यानंतर मित्रांनो, दुसरं अकाउंट आहे आपलं रिअल अकाउंट, स्थावर संपत्तीचे, मालमत्तेचे खाते. तर मित्रांनो, या रिअल अकाउंटचे काही उदाहरण आपण बघणार आहोत. मग आपली स्थावर संपत्ती, मालमत्ता कोणती असेल? मशिनरी, प्लांट अँड मशिनरी, बिल्डिंग, फर्निचर, फीचर्स, लँड, प्रिमायसेस म्हणजे मोकळी जागा, लीज होल्ड बिल्डिंग, भाडे तत्वावर घेतलेली इमारत, फ्री होल्ड प्रॉपर्टी, कुठल्याही प्रकारचा मोबदला द्यावायचा नाही आहे, मात्र त्या मालमत्तेचा ताबा आपल्याकडे आहे. अशा प्रकारच्या मालमत्तेचा समावेशन देखील आपल्या संपत्तीमध्ये केलं जाऊ शकतं. मोटर व्हेकल, मोटर व्हॅन, कॉम्प्युटर, इलेक्ट्रिसिटी फिटिंग, आपल्या घरामध्ये, ऑफिसमध्ये असलेली जी फिटिंग आहे ती देखील आपली संपत्ती असते. ऑफिस इक्विपमेंट्स, कार्यालयामधले विविध जी संसाधने असतात, लूज टूल्स, वेगवेगळे कामासाठी वापरली जाणारी जी स्पेअर पार्ट्स असतात ती लूज टूल्स, गुडविल, आपलं नावलौकिक, पेटंट्स, कॉपीराईट, ट्रेडमार्क्स, इन्व्हेस्टमेंट, डिबेंचर्स, शेअर्स, गुड्स, स्टॉक ऑफ गुड्स, ओपनिंग स्टॉक, क्लोजिंग स्टॉक, कॅश अकाउंट, लाईव्ह स्टॉक म्हणजे लाईव्ह स्टॉक म्हणजे प्राण्यांचा आपल्याकडे जर काही ॲसेट म्हणून आपल्याकडे उपलब्ध असतील, जसं आपल्या शेतकरी वर्गामध्ये बघतो, आपल्याकडे गाई असेल, म्हैस असेल, बैल असतील, हे सगळे जिवंत प्राणी आहेत, ते आपल्या मालकीचे आहेत, म्हणजे ती आपली संपत्ती आहे. मग ह्या प्राण्यांची जी आपली मालकी आहे त्यांना आपण आपली ॲसेट मानतो, ते लाईव्ह स्टॉकमध्ये कॅल्क्युलेट केलं जातं. त्यानंतर डिपॉझिट अकाउंट, डिबेंचर्स, पेटंट्स, ह्या प्रकारची जी अकाउंट्स आहेत ही आपली मालमत्ता आहे, संपत्ती आहे. त्यानंतर तिसरा अकाउंटचा जो प्रकार आपण बघितला तो आहे नॉमिनल अकाउंट. उत्पन्न खर्च, इन्कम एक्सपेन्सेस याच्याशी निगडीत हे अकाउंट आहे. मग याच्यामध्ये काय एक्झाम्पल आपल्याला देता येतील? ट्रेड एक्सपेन्सेस, फ्रेट,
वेजेस, रॉयल्टी, इम्पोर्ट ड्युटी. आपण वस्तू जर आयात केल्या तर त्यावरती आपल्याला टॅक्स पे करावा लागतो. इलेक्ट्रिसिटी चार्जेस, लॉस बाय फायर, प्रिंटिंग अँड स्टेशनरी, रिपेअर्स, रेंट जो पे केला असेल तो. रेंट दोन प्रकारचा होऊ शकतो, रिसीव्ह होऊ शकतो, पे होऊ शकतो. लॉस बाय थीफ, वस्तू चोरी झाल्या असतील, सॅलरी, क्लिनिंग चार्जेस, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस, कमिशन, बँक चार्जेस, ऑडिट फीज, इन्शुरन्स प्रीमियम, ब्रोकरेज, डिव्हिडंड, इंटरेस्ट, सबस्क्रिप्शन, ॲडव्हर्टाइजमेंट, हे सगळे आपले खर्च आहेत मित्रांनो. लीगल चार्जेस, हॉस्पिटल चार्जेस, ॲडमिशन फी, कॉलेज फी, डोनेशन, बॅड डेब्ट्स, डिस्काउंट. डिस्काउंट दोन प्रकारचा असू शकतो, दिला किंवा घेतला. दिला तर आपला खर्च होईल, आपल्याला मिळाला डिस्काउंट तर तो इन्कम होईल. बॅड डेब्ट्स म्हणजे काय? आपण यापूर्वी डेटर्स शब्द बघितलेला आहे. डेटर्समध्ये काय सांगितलं आहे आपल्याला? असे लोक की ज्यांच्याकडून आपल्याला पैसा येणे आहे, अशा लोकांकडून पैसा जो येणे असते त्यांना आपण डेटर्स म्हणतो. मग बॅड डेब्ट्स म्हणजे काय? तर ज्या लोकांकडून आपल्याला पैसा घ्यावयाचा आहे त्यापैकी काही लोक आपला पैसा देण्याच्या परिस्थितीत राहत नाही, त्यांच्याकडे कुठलीच संपत्ती शिल्लक राहत नाही, ते इन्सॉल्वंट होतात, दिवाळखोर होतात. त्यांच्याकडे संपत्ती कमी आणि त्यांच्यावर कर्ज जास्त झालेलं असतं. मग अशा वेळेस ते आपला पैसा देणार नाही किंवा इतर काही कारणास्तव आपला पैसा मिळणार नाही. अशा वेळेस जे पैसे आपले मार्केटमध्ये बुडतात त्याला आपण बॅड डेब्ट्स म्हणतो. त्यानंतर डिस्काउंट, सॅलरी एक्सपेन्सेस, रेंट रिसिव्ड, कमिशन रिसिव्ड, इंटरेस्ट रिसिव्ड, इन्कम रिसिव्ड, डिस्काउंट रिसिव्ड, हे सगळे प्रकारची इन्कम आहेत. म्हणजे काही उत्पन्न झालं, खर्च झाला तर ते आपण नॉमिनल अकाउंटमध्ये घेतो. ही जी एक्झाम्पल आहेत मित्रांनो, याची एक स्वतंत्र PPT मी तुम्हाला या लेक्चर सोबत पाठवणार आहे. तर ही सगळी जी एक्झाम्पल्स आपण घेतली, जे रूल्स आणि टाईप्स ऑफ अकाउंट्स आपण बघितले, हे सर्व आपण आपल्या नोटबुकमध्ये व्यवस्थित सुवाच्य अक्षरामध्ये नोंदवून ठेवायचं आहे. मित्रांनो, आपण ही जी एक्झाम्पल्स आज बघितली पर्सनल, रिअल आणि नॉमिनल अकाउंटची, तर पुढच्या तासिकेपासून आपण यांचं क्लासिफिकेशन कसं करायचं हे शिकणार आहोत. धन्यवाद.